हॅलो गाईस, तर आज आपण जाणार आहे वडगावच्या शिदोबाला. तर आज आपल्यावर आहे तुळशा भाऊ. तर आज आम्ही दोघं जाणार आहे. तर भेटू रस्त्याला. चला बघू आता कसं जातोय. काय आता आपण रस्त्याला आहे. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे. लई लांब नाही ना, आता जवळच आहे. तुम्हाला माहिती आहे वडगावला शिदोबाला तर आता लगेच पोहोचणार आहे आपण. रस्ता दाखवतो, काही लांब नाही आता. रस्ता दाखवतो. तर काय तुम्ही बघू शकता आपण सिद्धोबाच्या मंदिरापाशी पोहोचलेला आहे. तर आता 2च मिनिटात आपण पोहोचतोय. आता तुम्ही मंदिर बघू शकता, इकडनं मंदिर कसं दिसतंय. तर आता इथं गाडी लावून आपण आज जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आज जाऊन. आता आज जाणारच आहे आपण. तर आता पोहोचलोय, तुम्ही परिसर बघू. तर काय आपण पोहोचलेलो आहे शिदोबाच्या मंदिरात. तर तुम्ही बघू शकता वडगावातलं शिदोबाचं मंदिर. इथं आहे मंदिर. इकडं आपलं ऋषा इकडं आहे. तर आता बघू आज जाणार आहे मंदिरात. तर तुम्हाला दाखवतो आज गेल्यावर. जाऊया मंदिरात. हा तर गाईज आता आदित्य भाऊ आज दर्शन कराय. तर तुम्ही बघू शकता इथे मंदिर सिद्धेश्वर देवाचं कसं आहे. तुम्ही पण दर्शन घेऊन बघा. तर काय तुम्ही बघू शकता इथं आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आतून कसं आहे. तर आपण आता मंदिरात आत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण बाहेर निघालो. मला बाहेरचं पण दाखवतो. तर बघू शकता बाहेर पण आपल्या मंदिरात कसं आहे, मंदिराच्या बाहेर परिसर कसा आहे. मंदिराचा बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. असा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तर आता आपण जाऊया, बघू पुढं वर जाणार आहे. तर काय आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे ना. आता आपण निघालो इकडे वर. आपले ऋषा येत आहे. तर चला आता वर निघालोय आम्ही. वर नदी आहे. तर बघूया धबधबा इथं असतो. धबधबा आता उन्हाळा आहे त्यामुळे धबधबा बंद आहे. तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो. चला जाऊया वर. आता बघूया वर काय काय. तर काय आपल्या सिद्धेश्वराचं मंदिर तिकडं आहे. आपण आलो इकडे आता नदीकडे. तुम्ही नदी बघू शकता. तिथं आपला ऋषा येत आहे. खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ ना पावसाळ्यात करायला पाहिजे होता. आता आलोय आपण उन्हाचं. तर पावसाळ्यात बघू. पावसाळ्यात पण जमलं तरी तुम्हाला दाखवतो. पावसाळ्यात तुम्हाला त्या डोंगरावरचं दाखवतो. आता निघालोय आपण. आता तिकडे खंडोबाचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहे आपण. तुम्हाला तिकडे पण दाखवतो. तिकडे वर डोंगरावर जाणार आहे आपण. तर बघूया आपण तिकडे गेल्यावर भेटू. तर काय आपण वर पोहोचलेलो आहे खंडोबाच्या मंदिरापाशी. तुम्ही बघू शकता इथला परिसर मस्तपैकी डोंगर बिंगर आहे. या कधी फिरायला आला तर वडगावला. तर इथं आपल्या खंडोबाचं मंदिर आहे. तर दर्शन घेऊन आपण वर जाणार आहे डोंगरावर. तर दर्शन घेऊन झाल्यावर तुम्हाला दाखवतो वर गेल्यावर. तर काय आपण निघालोय वर डोंगरावर. डोंगरावर आपली 2 कार्यकर्ते भेटलेत. तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो. तुम्ही रस्ता बघू शकता डोंगरावर चढायला कसा आहे. लय घाण रस्ता. हे बघा इकडला डोंगर सगळं क्रशरनं उकरून टाकलंय. तर आता वर निघालोय. आता डोंगर चढून चढून वर निघालोय आता आपण. तुम्ही बघू शकता कसा रस्ता इथं वर जायला. तर काय वर पोचलोय नाही. आपले 2 कार्यकर्ते बघू शकता तुम्ही. आपला आव्या आहे इथं. आव्याचा मित्र कोण आणलाय आव्यानं. आव्या याड्यागत फिरतोय आपला. कुठल्या तर पोराला घेऊन फिरतोय त्यांच्या इथल्या. बघू शकता आपला आव्या इथं कसा चालतोय. लागलाय आव्या. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. तर काय आपण आलोय आता डोंगराव. इकडं आपला आव्या काय करतोय बघा. इकडं आपला ऋषा या. इकडं आव्याचा कोण पाहुणा या. तर तुम्ही परिसर बघू शकता. इकडं अशी झाडी बिडे मस्त पैकी. तिकडं आपलं कारव्या या. इकडं डोंगर आहे सगळा. ते आता तिकडं बघा फार्म हाऊस आहे जगदीश दादांचं. तुम्ही जगदीश दादांचं फार्म हाऊस बघू शकता. इकडं क्रशर आहे आणि इकडं असा मस्त परिसर वडगाव गाव आहे इकडं.
तर काय ऊन लागतंय खूप, आता ऊन आहे खूप, त्यामुळे आता आम्ही लगेच निघालो घरी. जाता जाता इथे गणपतीचं मंदिर आहे, त्याच्या पण पाया पडून जातो लागलंच. तुम्हाला दाखवतो गणपतीचं मंदिर. तर इथं असं गणपतीचं मंदिर आहे, लागलं ह्याच्या पण पाया पडून जाऊ आपण. तर काय इथं असं गणपतीचं मंदिर आहे, तर लागलंच आपण ह्याच्या पण पाया पडून जातो. आता पाया पडूया, आज चपला काढून जाऊ. तर काय आत्ता ऊन लागतंय खूप, त्यामुळे आजच्या ब्लॉगचा आपण इथंच एंड करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये.